तो मुद्दा उचलला आणि लोकांसमोर ठेवला की हे बघा, हे संविधान मारायला निघाले. मग हारल्यानंतर यांनी सुरू केलं की यांचं हे फेक नॅरेटिव्ह होतं. मग हे जे मी काय सांगतोय, तुम्ही जो काय MOU केलेला आहे, हा काय फेक नॅरेटिव्हचा भाग आहे? धारावी धारावी धारावी, नुसती धारावी नाहीये, अख्खी मुंबई हे अदानीच्या घशात घालतायत. आणि केवळ धारावीमुळे अख्खी मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर सुद्धा ते अदानीच्या घशात घालतायत. आणि जिथे जातोय तिथे अदानी, जिथे जातोय तिथे अदानी. म्हणजे प्रचाराची सुरुवात मी केली कोल्हापूर पासून. तिथले आपले राधानगरीचे आमदार बोलले KP पाटील की साहेब, आमच्या इथलं पाणी सुद्धा अदानीला विकलेलं आहे. चंद्रपूरमध्ये गेलो, तिथल्या खाणी आणि तिथली शाळा सुद्धा अदानीला देऊन टाकलेली आहे. आज पालघरला गेलो, तिथलं वाढवण बंदर झाल्यानंतर अदानीला देऊन टाकणार आहेत. म्हणजे एअरपोर्ट अदानी, बंदर अदानी, आपल्याला वीज येते ती महाराष्ट्रभरची वीज अदानीकडे, खाणी अदानीकडे, सगळे उद्योग धंदे अदानीकडे. हे संकट फार मोठं आहे, संकट फार मोठं आहे. आणि जसं आपण म्हणतो की अस्मानी आणि सुलतानी, तसं आता आपल्या महाराष्ट्रासमोर अदानीची सुलतानी हे फार मोठं संकट आहे. अदानीची सुलतानी. आणि आम्ही फेक नॅरेटिव्ह जर का बोलत असू तर धारावीसाठी या सरकारने काढलेले जे काही आदेश आहेत, मिठागरा अदानीला, दहिसर चेक नाका टोल नाका अदानीला, मुलुंडचा अदानीला, कुर्ल्याची मदर डेअरी अदानीला, हे आदेश आहेत, सरकारचे आदेश आहेत. हे तर काय फेक नॅरेटिव्ह नाही ना. नंतर आपलं सरकार आल्यानंतर मी ते आदेश फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा मी आज सांगतोय. जणू काही इकडे कोणी माणसं राहतच नाही. जे संजय राऊत बोलले की 23 तारखेला आपण तर जिंकणारच आणि राज्यभर फटाके फुटणार आहेत. पण जर का महाझुटी जिंकली तर गुजरातमध्ये फटाके वाजतील. मी सगळ्या गुजराती लोकांना दोषी धरत नाही, ना सगळ्या व्यापाऱ्यांना धरत, व्यापारी सुद्धा आपले आहेत. पण पंकजा मुंडे आज बोलल्यात, आज का काल बोललेल्या आहेत, तो व्हिडिओ पण आहे. मला पंकजाताईला खास धन्यवाद द्यायचे की पंकजाताई, तू एक फार मोठं काम केलंस. आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी तू काढलीस. जशी आमच्या चंद्रचूड साहेबांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काढली आणि स्वतःच्या डोळ्यावरती बांधली होती, तशी तू आमच्या महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढलीस. तिने काय सांगितलंय की भाजपचं काम, म्हणजे तिचे शब्द वेगळे आहेत, मी तुम्हाला त्याचा अर्थ सांगतो. भाजपचं काम म्हणे लय भारी असतं बघा. किती आहेत आपल्याकडे बूथ, किती